अरे भाऊ, तुम्ही इथे काय झालं? कसे काय आले म्हटलं? हो बहिणी, मी रश्मीलाच भेटायसाठी आलो होतो. मी तिला खूप फोन केले, पण ती आहे की माझ्यासोबत बोलायला तयार नाही ना भेटायला तयार नाही. म्हणून नाही का मी इकडे आलो होतो. तसं माझ्या मित्राचंही घर आहे इथं, तर तिथंच आलो होतो मी. पण म्हटलं सोबत रश्मीसोबतही बोलणं होऊन जाते म्हटलं. आता तिचा रुसवा केव्हापर्यंत राहते आणि केव्हापर्यंत नाही. आता काही मानायला काही तयार नाही आहे ते. काय भाऊ, काय म्हणता तुम्ही? तुम्ही त्यांना फोन केले होते का? हो वहिनी, मी तर तिला रोजच फोन करतो आणि तिला विचारतो ये म्हणून घरी, पण ती आहे की बोलायलाच तयार नाही आहे. बोललं का उलट्यासारख्या गोष्टी करते आणि मग काय बोलावं तिच्यासोबत काही समजतही नाही. पण भाऊ, एक गोष्ट विचारू का, सांगाल का? हां बोला ना वहिनी, बोला ना. मी म्हणते, असं कसं काय झालं का एवढ्या दिवसापासून ताई म्हटलं माहेरी येऊन बसल्या? असं काय झालं त्यांच्या सासरमध्ये? हां, अहो वहिनी, काय सांगू तुम्हाला. म्हटलं तुमची ननद म्हटलं लय नखरेलबाज आहे म्हटलं. पूर्ण घराचं काम म्हटलं माझी बहीण करते म्हटलं, माझी आई करू लागते. आणि तेवढा स्वयंपाक करायचं म्हणावं ना तिले तर तेवढंही नाही होत तिच्याकून. आणिच ती भांडत राहते आणि माझ्या बहिणीसोबत तर अशी भांडते का काही विचारूच नका. हो का भाऊजी? पण भाऊजी, तुम्ही एक गोष्ट सांगा. जर तुम्ही येऊन तिथं सांगणार नाही, म्हणजे आमच्या सासूला तुम्ही सांगणार नाही का गोष्ट काय आहे ते, तर आम्हाला कसं कळणार? आम्ही तर फक्त जे ताई म्हणते त्याच्यावरच विश्वास ठेवतो. ताई तर म्हणत होत्या की त्यांना सासरी खूप त्रास आहे म्हणून, खूप कामं करावे लागतात, अशा म्हणत होत्या त्या. कामं करावे लागतात? काय म्हणता वहिनी, एक नंबरची आयटी आहे म्हटलं तुमची ननद म्हटलं, एक नंबरची आयटी वाले. तिला किती समजाव आणि किती सांगाव, तिला काहीच समजत नाही म्हटलं. आता ते मै बहीण किती दिवसाची आहे ते. चालले जाईन सासरी 1-2 वर्षात, तर म्हटलं तिच्या मागच लागली राहते ते. तिलेच कामं करायला लावते, तिलेच सारं सांगते. आता हे सुईन मायरी होईना माझ्या घरची, अशी हे करा तर मग कसं होईल? मी काय म्हणतो, भाऊजी, तुम्ही नाही काय घरी चला आणि आईसोबत बोलून घ्या. घरी? पण रश्मी तर म्हणे घरी यायचा नका म्हणे. आणि जर तिनं मग काही इज्जत काढली तर मग? अरे भाऊजी, तुम्ही काही टेन्शन नका घेऊ, तुम्ही घरी या. वाटलंच तर तुमच्या आईला घेऊन या आणि काय आहे तर ते बोलून घ्या. असं तुम्ही इकडे काही म्हणा आणि ते तिकडे काही म्हणा, असं करत 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 म्हटलं तुमची जिंदगीच बरबाद होऊन जाईल. बरं वहिनी, मी काय करतो, आईला सांगतो आणि आईला घेऊनच येतो मग घरी. हो ना भाऊजी, काय तर करा, तुमचा संसार चांगला झाला पाहिजे ना. काय आहे माहेरी राहून एवढा दिवस. बरोबर बोलता तुम्ही वहिनी. बरं येतो मग मी आईला घेऊन, फोन लावायला सांगतो आणि येतो मग. पहा मित्रांनो, कशी आहे मी ननद. मला म्हणते का माझ्या सासू मला लय त्रास आहे म्हणते. माझी सासू म्हणते माझ्यावर लय म्हणते अत्याचार करते म्हणते. आणि पहा बरं, असं असते, तोंडानं सांगितलं कसं आणि कानानं ऐकलं कसं, अशी गोष्ट आहे. स्वतःचा संसार काही बरोबर करत नाही आणि मी करून राहिली तर मला करून नाही देऊन राहिली. माझ्या जिंदगीतही म्हटलं झहर घोलून राहिली. आता काय करावं, अशा बायका सुधरत नसते म्हटलं. अशा बायका जिंदगीभर नाही सुधरत. जेव्हापर्यंत लोकांच्या घरचे त्याला तमाशे पाहायला भेटत नाही ना, तेव्हापर्यंत त्याच्या मनाला काही ठणठक भेटत नाही. आता घरी जातो आणि माझ्या सासूला सांगतो का हे नंदे भेटले होते म्हणून. सांगा लागेल ना त्याला पोरीचा कारनामा जरासा. तशी माझी सासू मला तर मोठी म्हणते, हे कर ते कर, असं काऊन केलं तसं काऊन केलं. पोरीचं नाही दिसत काय जरासं? बरोबर आहे ना, पोरीचं कसं दिसणार आहे? पोरगी आहे ना ती शेवटी, आणि मी सून, मलाच दिसन ना. संध्याकाळ होत आली, अजूनही ह्या पोट्ट्यानं मोबाईल काही आणला नाही. काय मी तेवढ्या पैशात भेटला का नाही भेटला तर मोबाईल. म्हटलं म्हणणे लागून राहिलं, म्हटलं मै राधिका कशी असन आणि कशी नाही. आई, आई. अरे गण्या, आला काय तू? आला काय? काय माहीत पडलं काय काही मोबाईल गिबाईलचं? कोण चोरला काय माहीत. त्याच्या म्हटलं त्याच्या नशिबाला पुरून जाईन तो मोबाईल चोट्टावानाचा. कोणी कसं घेते कोणी कसं नाही. हे लोक लाजा शरमाच नाही आहे चोरायले. कोणाचाही मोबाईल चोर, तर कोणाचे पैसे चोर, तर कोणाचा पाकिट मार. हे नाही पाहत की लोक किती मेहनत कमावते म्हणून. कसे लोक आहे काय माहीत. इथं तर काही नाही म्हणा, देवाच्या घरी उत्तर द्यावं लागते या सर्व गोष्टीचं. जाऊ दे आई, चोरणाऱ्याला काही ती पचत असते का चोरीच्या वस्तू? जाऊ दे. हे पाय, नवीन आणला मी मोबाईल. पण गण्या, लयच महाग झाला असन रे मोबाईल. आणि ते आप्पाचे पेन्शनचे पैसे तर पूर्ण संपलेच असन. अहो आई, त्याने काय नवीन नाही घेतला. ह्याही म्हटलं सेकंडच घेतला म्हटलं मोबाईल. अर्ध्या पैशातच भेटला. आता नवीन काय आणि जुनं काय, नवीनही चालते आणि जुनंही चालते. चांगल्या क्वालिटीचा घ्या लागते. आणि तसंही काय 5-10 महिने वापरला तर लोक विकून राहिले आता मोबाईल. जास्त पुराणी मोबाईल नाही आहे काही. बस 1 वर्ष वापरला या मोबाईल. पाय किती मस्त आहे तर ह्याही आपल्याला कमी किमतीतच भेटला म्हणा. आता काय आहे, नाईलाजाच तर घ्यास लागला ना. पाय ना मग, लावणं राधिकाला फोन लावणं. बाई हे पाय, मी स्पीकरच लावतो. भाऊजीला आत्ताच फोन लावतो त्यासमोर आणि बोलून घे तू राधिका ताईसोबत. अरे लाव ना, तर कायले एवढा उशीर करतं, लाव बरं पटकन. किती दिवस झाले माझ्या पोरीसोबत बोलली नाही मी. लाव लवकर लवकर. लावतो. हॅलो भाऊजी, मी बोलून राहिलो गण्या.
हां बोल गण्या. नवीन मोबाईल घेतला काय? नवीन नंबरवरून फोन केला? हा बापूजी, नवीन मोबाईल घेतला ना, त्याच्यावरूनच फोन केला. हाव काय? बोल ना तर मग काय म्हणून राहिला? अरे तुझ्या ताईच्या बाऱ्यात विचारणं, तुझ्या ताईच्या बाऱ्यात. हो हो. बापू, मी म्हणून राहिलो होतो का आईला बोलायचं होतं राधिकाताईसोबत, तर राधिकाताईला फोन द्या ना. अरे गण्या, मी नाही काय कामावर आहे ना. मध्ये नाही काय सुट्टी व्हायला अजून अर्धा तास आहे. मी जातो घरी आणि मग देतो तुझ्या ताईला फोन. कामावरच आहे का तुम्ही? हो कामावर आहे, पण होऊन जाईन सुट्टी अर्ध्या एक तासात. मग जातो ना मी घरी आणि मग बोलायला लावतो तुझ्या ताईला, बोलायला लावतो आणि तूही बोलून घेजो, आई बोलून घेईन. हो हो बापू, ठेवतो मग. घरी गेल्यावर नक्की लावजा, पण ह्या नवीन नंबर आहे, सेव्ह करून घे जा. हो हो हो. काय झालं रे गण्या? काय म्हणून राहिले होते? आई कामावर आहे ते, घरी गेल्यावर लावतो म्हणते, फोन म्हणते. अरे गण्या, किती वेळ लागत मग घरी झाले जावई बापूले? अर्धा तास म्हणून राहिले आहे इथे, अर्ध्या तासात सांगतो म्हणते, अर्ध्या तासात लावत म्हणते घरी गेल्यावर फोन. आता एवढे दिवस त्या सबुरी केली ना, अजून अर्धा तास सबुरी करून घे तू. अगं रश्मी, बेटा आता तुझी वहिनी तर भाजीपाला आणायला गेली. किती वेळ झाला गेली, अजून याचा काही पत्ता नाही. तर असं कर ना, तू झाडझूड करून घे ना. रश्मी, मी काय म्हणून राहिली, संध्याकाळचा वेळ होऊन राहिला ना, एवढी झाडझूड करून घे ना. काय बाई, तुला माहीत आहे ना, किती वेळची मी मोबाईलमध्ये शॉपिंग करून राहिली होती ना, ऑनलाईन शॉपिंग करून राहिली होती म्हटलं. तर सारं डोकं दुखून राहिलं माझं. आता झाडझूड काही करत नाही मी, आता उलीशी आराम करतो. रश्मी, तू सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत त्या मोबाईलमध्ये घुसली राहतं, तर मग तुझं डोकं नाही दुखणार तर काय होईल? दिवस निघाला तेव्हापासून मोबाईल घेऊन बसतं आणि रात्र होईपर्यंत मोबाईल घेतं. काही बोलता आई तू? आताच तर घेतला माझा मोबाईल, घंटा 2 घंटे झाले. दिवसभर घेऊन बसतो काय मग मी? काही बोलतं? हो रश्मी, तू म्हणून राहिली होती ना, म्हणे जवळ बापूचा फोन आला होता म्हणे. कुठं वा आई, परवाच्या दिवशी आला होता. बराबर बोलले नाही इथे, काही नाही. आणि इकडच्या तिकडच्या गोष्टी केल्या जास्तीच्या, आणखीन दिला फोन. तेव्हापासून फोनच कुठं लावला ताई ना, त्याला गरजच कुठं आहे माही. कोणाच तर फोन नाही लावला. पण रश्मी, असं चालणार नाही ना बाई. आता किती दिवस झाले तू इथं आहे, आणि म्हटलं तुलाही तुझा संसार लागला आहे ना. मला मन करून राहिला, त्यानं नाही लावला तर नाही लावला. मला लावून दे बरं फोन, तू त्या फोनमध्ये नंबर आहे ना त्याचे, मला फोन लावून दे, मी बोलतो त्या सासूसोबत. माझ्या आईले चांगली ती दिसून राहिली मी आहे ना इथं, म्हणून याले फोन लावू दे, त्याले फोन लावू दे, पण साखल्याच्या मागं लागली आहे माया. म्हटलं पोरगी काय वजं होत असते काय मायबापाले, पण माया आईले पाहून तर असंच वाटते का मी वजंच होऊन राहिली का तिले. अगं रश्मी, मी काय म्हणून राहिली, लाव ना फोन, लावते सासूला फोन लाव बरं, मी बोलतो. अहो आई, नेटवर्क नाही चालून राहिलं माझ्या मोबाईलचं, बरोबर फोन लावला ना तर आवाज नाही येत म्हटलं. स्पीकर खराब झाला का काय माहीत. मग लावून देईन तुला फोन. हे पाय रश्मी, बहाना नको करू, सगळं चांगलं आहे म्हटलं तुझं फोन. दे ना लावून दे ना फोन. हे पाय आई, तू मला बसू देतं का नाही बसू देत तू सांग मला फक्त. तुला झाडझूड करायचं नाही म्हटलं तर तू मला माझ्या सासरी पाठवून राहिली. तुला हे नाही दिसत का मला तिथं किती त्रास देते म्हणून. मै ननद म्हटलं जशी काही म्हटलं मायावरच राखणदार राहते. मै सासू टोमणे देते, माझ्या नवरा टोमणे देते, अशा घरात पाठवतं का तू मला? आणि नुसती पाठवतो करून राहिली. बसू देत असं तर बसू दे, नाही तर चालली मग मी. जाऊ दे माय, त्यासोबत बोलून काही फायदा नाही आहे. पोलीस आरामही नाही करू देत, काही नाही करू देत. नुसतं सासरी जाय सासरी जाय सासरी जाय. काय आहे सासरी जाऊन? मोलकरणीसारखं काम करा लागते. काय भेटते सासरी जाऊन? इथंच चांगली आहे मी, इथंच बरी आहे. ह्या रश्मीले फोन लावायचा म्हणून ना, हे काही लावून देणार थोडी ना आहे. आता तिला एवढा त्रास होऊन राहिला होता सासरी, आता तिचा राग स्वाभाविक आहे. आम्ही असं करतो, याले म्हणतो, आला म्हणजे निलेले त्याला म्हणून एक फोन लावून दे म्हणून रश्मीच्या सासरी. काय आहे तर माहीत पडते. पण हे राधिकाई किती वेळची गेली भाजीपाला आणण्यासाठी. एवढा वेळ लागते काय आता संध्याकाळ होऊन राहिली ना, लवकर जा लागत होतं, लवकर येऊन जा लागत होतं. आते बाई, आणला भाजीपाला. अगं राधिका, पण किती उशीर झाला. किती वेळ झाला तू गेली होती तर, एवढा उशीर कसा काय झाला तुले? आते बाई, पायदळ जाणं आणि पायदळ येणं, आता तुम्हाला तर माहीत आहे त्या रस्त्यानं काही ऑटो भेटत नाही. आणि मोल भावही करणं, त्याच्यात नाही का उशीर होऊन गेला. जाऊ दे. आणली काय भाजीपाला, काय काय आणला? अहो आतेबाई, सगळाच भाजीपाला आणला. गोबी, वांगे, टमाटे, पालकाची भाजी सगळं आणलं म्हटलं, काहीच नाही सुटलं. फक्त तुम्ही आलू नाही म्हटले होते ना, तर आलू नाही आणले. हो काय हो, चांगलं केलं. आता हप्ताभर काही भाजीपाला आणायला जाणे लागत आणि हप्ताभर पुरते ते. ठेवून दे फ्रीजमध्ये. हो आतेबाई, ठेवून देते. अहो वहिनी, ते स्क्रबचं पॅकेट द्या ना इकडे. अहो रश्मीताई,
ते नाही काय भाजीपाला खूपच महाग होता आणि सगळा भाजीपाला घ्यायचाच होता. तर पैसे कमी पडून राहिले होते त्याच्यात. तर हे काय ते आईनं दिले होते ना 50 रुपये. ते म्हटलं या भाजीपाल्यातच टाकून दिले आणि पूर्णचा पूर्ण भाजीपाला 250 रुपयाचा झाला. वहिनी, याचा अर्थ तुम्ही आणलं ते माझ्यासाठी आहे ना? तुम्हाला सांगितलं होतं ते तुम्हाला पैसे भाजीपाल्यासाठी दिले होते का माझ्यासाठी दिले होते? एक काम सांगितलं म्हटलं ते तुमच्याकडून होत नाही. हो रश्मीताई, तुम्ही ते पॅकेट सांगितलं ना स्क्रबचं, ते मी आणणारच होते. पण मी नाही का पहिले भाजीपालेवाल्याच्या दुकानाजवळ गेले आणि तिथे भाजीपाला चांगल्या भावात भेटला तर घेऊन घेतला. आता त्या भाजीपाल्यात पैसे कमी पडून राहिले होते. आता म्हटलं 8 दिवस तर आपण जाणार नाही भाजीपाल्याला आणि भाजीपाला काही आणणार नाही आहे, म्हणून ते पैसे मी भाजीपाला घ्यायला घेऊन घेतले. जाऊ द्या, असं करा तुम्ही, हे इथंच दुकान आहे ना आपल्या गल्लीच्या समोर, तिथून आणून घ्या स्क्रबची पुडी, तिथेही भेटते ना. वहिनी, सरळ सरळ सांगा ना का तुम्हाला आणूनच द्यायची नव्हती ना? मला आणूनच द्यायची नव्हती. तुम्ही म्हटलं पैसे लपवताना म्हटलं एवढा का महाग झाला असेल का भाजीपाला? अर्धे पैसे लपवले असेल तुम्ही आणि अर्धे पैशाचा भाजीपाला घेतला असेल. माहीत आहे ना मला, तुम्हाला तुमच्या आईच्या इकडची जास्त जोग आहे म्हटलं, जोगवाले. कसं बोलता ताई तुम्ही? नाचुकल्या 50 रुपयासाठी म्हटलं माझ्या आईला आणता काय तुम्ही म्हणतात? तुमच्या 50 रुपयांना काय माझ्या आईचं घर चालणार आहे काय? भाजीपाला होत नव्हता तेवढ्या ह्याच्यात म्हणून ते घेतले 50 रुपये आणि तुम्ही जास्तच बोलता. पण राधिका, तिनं सांगितली होती पुडी तर आणा लागत होती ना. एखादा भाजीपाला कमी करून टाका लागत होता. पण आतेबाई, मला असं वाटलं की स्वस्तात भेटून राहिली तर घेऊन आली मी. मग एवढ्या दूर जा लागते अजून भाजीपाला घ्यायसाठी. मग इकडे काही येणं होत नाही. आता 8 दिवसपर्यंत म्हटलं फुरसतून जाते म्हटलं भाजीपाला घ्यायची. आई, मी तुला सांगितलं होतं ना का वहिनी पैसे दबावते म्हणून. पाय तसंच झालं. आणि तू तर म्हणून राहिली होती का मैसून म्हणे पैसे उरून आणन म्हणे, पैसे देईन म्हणे उरून म्हणे. कोणी नसते देत, कोणी नसते देत. तुलाच यकीन येते फक्त तू या सुनीवर, मला येत नाही. बरोबर आहे ना, बरोबर बोलून राहिली ना ते रश्मी. राधिका, त्या तुला एवढे मोठे पैसे दिले म्हटलं 250 रुपये दिले तर त्या पूर्णचे पूर्ण भाजीपाला आणण्यातच खर्च केले. तिच्यासाठी जे सामान सांगितलं तर तेही नाही आणलं, काही नाही आणलं. पैसे गिशे दबावले का त्या? कशा बोलता तुम्ही आत्तेबाई? मी असं कधी केलं काय? आणि काय करणार आहे मी 50 रुपयाचं? ते 50 रुपयाचं काय होणार आहे आणि कोणाला देणार आहे? तुम्हालाच माहीत वहिनी, कोणाला देता आणि कोणाला नाही. तर हे पा रश्मीताई, तुम्ही जास्त काही बोलू नका. तुम्ही म्हटलं माझ्या सासू तर मायात भांडण लावायचा प्रयत्न करता. तुम्हाला शोभा देते काय असं? या घरात म्हटलं सारा धिंगाणा आणून ठेवला तुम्ही. जास्तीच्या गोष्टी माझ्या सासूच्या कानी भरू 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 म्हटलं सारा घराचा धिंगाणा करून ठेवला. पायता आई, पायता तू सून काय म्हणून राहिली? पाय ना त्या समोर त्या पोरीले काय बोलते, काहीच बोलत नाही तू त्या सुनीले. पाय ना कशी म्हणते तू सून मले. काय आईले आवाज देता? म्हटलं जे आहे ना तेच बोलतो मी. आणि कायले भांडण लावून राहिले तुम्ही? स्वतःचा संसार सोडला म्हटलं आणि माझ्या संसारावर लक्ष देऊन राहिले आणि माझ्या घरात आग लावून राहिले. तुम्हाला चांगलं वाटते का रश्मीताई असं? आई, पाय ना बहिणी मला किती बोलून राहिली. मी माया घरी आहे ना, मी लोकांच्या घरी आहे काय? माझी सासू चांगली नाही आहे, माझा नवरा चांगला नाही आहे, कोणीच चांगली नाही आहे. माझी ननद एवढी मला त्रास देते म्हणून मी इथं आली आपलं घर समजून. मला काय माहीत का माझं लग्न झालं म्हणून माझं हे घर नाही आहे म्हणून. मला तुम्ही पराय केलं ना, पराय केलं तुम्ही मला. आई, तूही काहीच नाही बोलत. काय घर राधिका? काय आहे म्हटलं तुझं बोलणं? म्हटलं हे म्हटलं या घरची लेकबाई आहे म्हटलं आणि ते इथंच राहील. म्हटलं त्या घरून नाही आणून देऊन राहिली तू तिले खा प्याले तर तू तिला सांगून राहिली जाय म्हणून सासरी. पण आतेबाई, माझी गोष्ट तर ऐका तुम्ही. मी तुम्हाला सांगतो ना, काही सांगू विकू नको मला. पोरगी आहे म्हटलं ते या घराची आणि जेव्हापर्यंत मी जिवंत आहे म्हटलं तेव्हापर्यंत तिला कोणीच बोलू नाही शकत. ज्या दिवशी मरण ना तर त्या दिवशी म्हटलं तुम्हाला जे करायचं आहे ते करत बसचा. पण जेव्हापर्यंत मी जिवंत आहे तेव्हापर्यंत म्हटलं माया पोरीसाठी दरवाजे म्हटलं सगळे खुललेच आहे म्हटलं. माझी पोरगी म्हटलं इथंच राहील. काय करायचं आहे तुला तर करून घे. अहो आतेबाई, गोष्ट कुठची कुठे नेता तुम्ही? असं तर विचारच नव्हता ना काही बोलायचा. ते तर ताईनं म्हटलं, रश्मीताईनं, तर त्याच्यावर मी बोलले. आता ते माझ्या आई बाबावर गेले तर मग त्याचं उत्तर तर द्यास लागलं ना. उत्तर मोठे देता येते तुले? मोठं बोलता येते? मोठी तुझी जबानी म्हटलं हात भरायची होऊन राहिली. नाही करता करता चांगली म्हणता म्हणता म्हटलं तू आपले रंग दाखवून राहिली. येऊ दे ना पिंट्याले, येऊ दे. आता जाय घरात, जाय भाजीपाला गिजीपाला ठेव आणि झाडझूड करायची आहे, झाडझूड कर. मग स्वयंपाकाची तयारी कर. भांडण नको करत बसू इथं. असंच पाहिजे होतं माझ्या वहिनीले. मोठी चबर करून राहिली होती माझ्यासोबत. मला काय राहू नाही देत का इथं? म्हटलं मी राहीन म्हटलं नीले हाकलायला लावण ह्या घरातून. आणि चांगलीच धस जमून राहिली मायावर. आता पाय ना मग आईले अजून भडकवतो ना मी. लयच हुशार समजते स्वतःले.
काय म्हटलं राधिका, घे भाजीपाला घे आणि जाय अंदर जाय, झाजूड कर. झाला असून तू या चपाशा करणं. हे पहा मैत्रिणीनं, मी सांगायला आली होती काही आणि झालं काही. अशी आहे म्हटलं मी ननद. एकाचे 2 आणि 2चे 4. ना मला जगू देते ना स्वतः जगते. स्वतःचा संसार करतच नाही आणि मलाही करू नाही देऊन राहिली. आता काय करावीचं आणि काय नाही सांगा तुम्ही कमेंटमध्ये. कशी सुतणी देऊ इले आणि कशी नाही. पण आपलं चालत नाही या घरात चालाले. आता काय करणार आहे सांगा मग कमेंटमध्ये. आता पुढं काय करू तर कसाईचा भांडाफोड करू तर मी.